साहेब, आता तुम्हीच आमचे मायबाप. दुष्काळाने पीक नाही, कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही. सांगा साहेब, जगायचं कसं? असा टाहू फोडून शेतकऱ्यांनी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसमोर वेदना मांडल्या. गुरुवारी सिन्नर तालुक्यातील भोकणी शिवारात शेतकरी भावनाविवश झाले होते. सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी शेतकऱ्यांना अद्यापर्यंत मदत मिळालेली नाही. गुरुवारी दिनांक 14 रोजी सकाळी 11:30 वाजता तालुक्यातील भोकणी, खोपडी, खंबाळे गावांना भेटी देत केंद्रीय पथकाने शेतात जाऊन दुष्काळाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. भोकणी शिवारातील शेतकरी सुखदेव कारभारी सानप, मुरलीधर सांगळे, किसन कुन्हाडे यांच्या शेतातील पिकांची पाहणी पथकातील अधिकाऱ्यांनी केली. पिकाची अवस्था दाखवत असताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. शेतात सोयाबीन होते, पाऊस झाला नाही, त्यामुळे पीक वाळून गेले. मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने पीक सडून गेले. खंबाळे येथील समृद्धी महामार्गाजवळ कोरड्या पडलेल्या बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या व्यथा पथकासमोर मांडल्या. त्यानंतर दुपारी 1 वाजता पथक माघारी फिरले. केंद्रीय कृषी सचिव प्रिया रंजन यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोगाच्या सदस्यांसह विविध विभागांच्या प्रमुखांच्या या पथकात प्रांताधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी महेश पाटील आदींसह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आता अवकाळी पाऊस झाला म्हणून जनावरांना चारा म्हणून ज्वारी पेरली आहे. ती उन्हाच्या तडाख्यात उगवण्याआधीच जळून चालली असल्याचे शेतकरी सांगतायत. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.